सरकारची शक्ती हारलेली आहे. मराठी माणूस एकवटला तर मराठी माणसाची शक्ती ही सरकारच्या शक्तीला हरवून देऊ शकते, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. अशीच चळवळ संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला सुद्धा झाली होती. त्याही वेळेला मराठी माणसांनी तर तेव्हाचं आणि आत्ताचं आंदोलनाची तुलना करता नाही येणार, परंतु सगळेजण पक्षभेद विसरून एकत्र झाले आणि त्यावेळेला या डाव उधळला होता. आजही हा डाव उधळून टाकलेला आहे. मला खरंच एका गोष्टीचं वैषम्य वाटतं की आपल्या राज्यात जे सरकार आहे त्या सरकारने हा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला की मराठी माणसाची एकजूट फोडायची, मराठी माणसांमध्ये विभागणी करायची आणि अमराठी आणि मराठी असा वाद करायचा आणि अमराठी मतं ही भाजपकडे खेचायची, असा याच्यामध्ये एक छुपा एजेंडा होता. पण समाधानाची गोष्ट अशी की मराठी माणसांनी जी एक समंजस भूमिका घेतली की आमचा भाषेला विरोध नाही पण सक्तीला विरोध आहे. त्याच्यामुळे इतर भाषिकांना सुद्धा जे वर्षानुवर्षे इकडे राहत आहेत त्यांनाही कळलं की आपल्या भाषेविरुद्ध नाही तर ह्या राज्यातल्या मातृभाषेवरती जी सक्ती केली जाते त्या सक्तीच्या विरोधामध्ये हे आंदोलन आहे. त्याच्यामुळे ही फूट पडली नाही. या सरकारचा हाच प्रयत्न होता की मराठी माणसाची फूट आपल्याला लाभदायक ठरेल हे त्यांना कळलं किंवा वाटलं होतं, म्हणून मराठी माणसात फूट पाडायची. हे आता जे तुम्हाला सांगितलं तेच. आता आज हे आंदोलन केल्यानंतर त्यांना ही कल्पना नव्हती की मराठी माणूस एवढा एकवटेल. आज हे आंदोलन केल्यानंतर आता मराठी माणूस एकत्र होऊ नये, कारण 5 तारखेला जो मोर्चा आम्ही ठरवला तो मोर्चा होऊ नये म्हणजे मराठी माणूस एकत्र येताच कामा नये. एक तर तो फोडण्याचा प्रयत्न करायचा, तो फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर आता तो एकत्र येऊ नये म्हणून जी.आर. रद्द केला. मग आता जी आर रद्द केला, कोणी जी.आर. काढला होता? ह्या लोकांचं म्हणजे पूर्वी मध्ये एक तो पिक्चर आला होता ना हरिश्चंद्राची फॅक्टरी, तशी भाजप म्हणजे खोट्याची फॅक्टरी झालेली आहे, अफवांची फॅक्टरी झालेली आहे. भाजप हा अफवांची फॅक्टरी आहे. अफवा पसरवायच्या, खोटं नाटक कथानक सादर करायचं, विरोधकांची बदनामी करून टाकायची आणि खोट्या मार्गाने विजय प्राप्त करणं हा भाजपचा एक आता धंदा झालेला आहे. आणि त्या धंद्याला आज मराठी माणसांनी चोख उत्तर दिलेलं आहे. माझी आता अपेक्षा आहे, अपेक्षा नव्हे माझा मराठी माणसाला आग्रह आहे की एखादं संकट येईपर्यंत आपण एक होण्याची वाट कशाला बघायची. एक संकट जे येऊ घातलं होतं, उंबरठ्यावरती होतं, आपण नुसतं एकवटतोय हे बघितल्यानंतर या संकटाला माघारी जावं लागलं. म्हणून ही जी काय आता जाग आलेली आहे ही जाग आपल्याला कायम ठेवावी लागेल. ठीक आहे, 5 तारखेला आम्ही या सक्तीच्या विरोधात मोर्चा काढणार होतो, पण 5 तारखेला हा मोर्चा आता जल्लोष किंवा विजय मोर्चा, आता मोर्चा किंवा सभा, त्याचं स्वरूप कुठे कधी काय असेल हे 1-2 दिवसामध्ये आम्ही सगळ्यांशी बोलून सर्वांना सांगू. परंतु मी परत एकदा सर्व मराठी माणसांना आणि या आंदोलनाच्या निमित्ताने एकवटलेल्या सर्व पक्षांना हात जोडून विनंती करतोय की आपण ह्या सक्तीच्या विरोधात एकवटलो होतो. ही सक्ती तर आता मागे घ्यायला लावलेली आहे, तरी देखील 5 तारखेला आपण मोर्चा काढायचा, सभा घ्यायची, कुठे घ्यायची, कधी घ्यायची, कसा मोर्चा काढायचा, हा सगळा कार्यक्रम 1-2 दिवसामध्ये सगळ्यांशी बोलून मी ठरवेन. म्हणजे सगळ्यांनी ठरवावा, सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं ही मी त्या सगळ्यांना ज्यांनी आज याच्यात सहभाग घेतला होता त्या सगळ्यांना मी विनंती करतोय. आता त्या समितीला काही तसा अर्थ नाहीये, कारण सक्ती कोणाचीही समिती नेमली तरी सक्ती करू शकत नाही हे कळलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यात सुधारणा काय वगैरे वगैरे ठीक आहे, सक्ती तर संपली. सक्ती हा विषय कोणाचीही समिती नेमली तरी ती होऊ देणार नाही. मग कोणी आणा, तुम्ही कोणाची समिती नेमा, सक्ती नाही होणार. मुख्यमंत्री म्हणाले की तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा या संबंधीचा अहवाल घेतला, इतिवृत्त देखील त्यांनी त्यावेळेस वाचून दाखवलं आणि यासोबत ते असे म्हणाले की जी.आर. देखील तुम्ही काढला. त्यामध्ये मी आता काय बोललो, भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे, खोट्याची फॅक्टरी आहे. जसं हरिश्चंद्राची फॅक्टरी आहे, आता त्याचं मी तुलना नाही करू शकत, कारण दादासाहेब फाळकेंच्या वरती तो चित्रपट आहे आणि होता, त्याच्यामुळे हे नाहीये. हे मी तुलना सहज एक गंमत म्हणून फॅक्टरी म्हणून बोलतोय. आता अफवांची फॅक्टरी हा एक चित्रपट काढायला हरकत नाही, त्याच्यासमोर पोस्टरवरती देवेंद्र फडणवीसांचं चित्र लावा, अफवांची फॅक्टरी. मुख्यमंत्री असं एक म्हणतात की राज ठाकरेंचा देखील हिंदी सक्तीला विरोध आहे, तर त्यांनी पहिला प्रश्न जो आहे तो तुम्हाला विचारावा पाहिजे. म्हणजे उद्धव
ठाकरेंना हिंदी सक्तीच्या संदर्भात पहिला प्रश्न विचारा ना पण तत्कालीन पहिलं मुख्यमंत्र्यांना मराठी कळतं का म्हणून मराठी आम्ही सक्तीची केली. कारण तो जो वृत्तांत आहे ते आहे ना आपल्याकडे कागद, त्याच्यामध्ये नाही आपल्याकडे हा ज्याच्यामध्ये सगळे जी आर आता लावलेले आहेत आपण ते जी आर आहे. आणि तुम्हाला परत एकदा नीट सांगतो, मुळामध्ये ही समिती नेमली होती ती उच्च शिक्षणासाठी, आणि उदय सामंत त्यावेळेला उच्च शिक्षणाचे मंत्री होते. आता माशेलकर समिती नेमली का तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आल्यानंतर ते धोरण आलं, त्याच्यावरती बाबा आपण काय करायला पाहिजे म्हणून एक उच्च शिक्षणासाठी म्हणून समिती नेमली. त्याच्यात प्राथमिक शिक्षक कोणीच घेतले नव्हते किंवा प्राथमिक शिक्षणाशी संबंधित असलेले कोणीच घेतले नव्हते. हा अहवाल मंत्रिमंडळासमोर मंत्रिमंडळाला सादर झाला. आता तो अहवाल सादर झाल्यानंतर त्याच्यावरती पुढे अंमलबजावणी कशी करावी की न करावी यासाठी एक अभ्यासगट नेमला गेला. तो अभ्यासगट माझ्या अध्यक्षतेखाली मी तत्कालीन मुख्यमंत्री होतो म्हणून नेमला गेला. त्याचं हे काय इतिवृत्तांत वगैरे सगळं आहे, ह्याच्यात सगळं दिलंय, त्याच्यात पण आहे. तर तो नेमल्यानंतर पुढे सरकार पाडलं यांनी. त्याच्यामुळे ना अभ्यास गटाची मीटिंग झाली आणि तो जो काही शिफारशी ज्या केल्या होत्या तो आम्ही कधी पान उघडून पण बघितलं नाही. पण जी आर यांनी काढला. जर का मी जी आर काढला असता तर 3 वर्ष काय झोपा काढत बसले होते? 3 वर्ष कोणालाच कळलं नाही मी काढलेला जी आर, आणि मग मीच माझ्या जी आरची होळी करेन. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना हेच मला सांगायचे की म्हणून आम्ही मराठी सक्तीची केली. ते मराठीमध्ये लिहिले ते पहिलं नीट वाचायला शिका, समजून घ्या, आणि मग आमच्यावरती टीका करा. खोटं कशाला बोलताय? तुमच्याच पक्षाचे उपनेते विजय कदम यांचा देखील याच्यामध्ये समावेश होता. त्यांच्यावरती देखील. बरं, तुम्ही अहवाल वाचलाय? तुमच्यापैकी कोणी अहवाल वाचलाय? मी सुद्धा नाही वाचलेला. नाहीये, कारण माझ्यासमोर तो आलाच नाही. आता विजय कदम ठीक आहे, आमचा उपनेता, पण तो प्राथमिक शिक्षणाशी संबंधित आहे का? त्याच्यानंतर तो अहवाल सादर केला. जसं तुम्हाला सांगतो की ज्याप्रमाणे श्रीकृष्ण अहवाल सादर केला गेला, तो अहवाल त्याच्यावरती चर्चा करून फेटाळला गेला. तो फेटाळल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी तो जबरदस्ती घ्यायला लावला, अंमलबजावणी करायला लावली, ज्याचा त्रास हा त्यावेळेला शिवसैनिकांना जास्त झाला. त्याच्यात एक सुद्धा भाजपवाला नाही अडकला, सगळे शिवसैनिक अडकले. पण हे त्याची प्रक्रिया असते. या प्रक्रियेमध्ये एक पहिलं पुन्हा एकदा सांगतो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं. ते आल्यानंतर त्याच्यावरती सगळं त्याचं उणीवा आणखीन उणं काय असेल ते समजून घेण्यासाठी एक समिती नेमली. माशेलकरांच्या अध्यक्षतेखाली उच्च शिक्षणासाठी ती समिती नेमली होती. तिचा अहवाल हा सादर केला म्हणजे दिला गेला. आता तो दिला गेला तो एक असतं किंवा तो सादर केला गेला, पण तो केला गेल्यानंतर त्याच्यावरती पुन्हा काही चर्चा करण्यासाठी एक अभ्यासगट नेमला. त्याची एकही बैठक झाली नाही. तो अहवाल प्रत्यक्षात माझ्यासमोर कधीच आला नाही आणि आम्ही त्याचं पानही उघडून बघितलं नव्हतं. आता प्रत्यक्षात तो अहवाल काय आहे हे बघण्याची मला उत्सुकता आहे, पण त्याच्यात काही जरी असलं तरी आम्ही हिंदी सक्ती होऊ देणार नाही. आणि ते त्यावेळेलाही माझ्या लक्षात म्हणजे वेळच आली नाही. सरकारच पाडलं ना गद्दारी करून. तुम्ही जीआरची होळी करण्याचा आदेश दिल्यानंतर तुमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत राज्यभरात अनेक ठिकाणी असं चित्र पाहायला मिळालं की मनसेचे कार्यकर्ते देखील त्या जीआरच्या होळीच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. 5 तारखेचा जर मोर्चा झाला असता तर दोन्ही ठाकरे झाला असतं तर नाही. 5 तारखेला कार्यक्रम होणार, मग तो मोर्चा होईल, सभा होईल, पण मराठी माणसाची एकजूट आता तुटू द्यायची नाही. म्हणून आता हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लोण पसरलेलं आहे. तर मी सर्वांना विनंती करतोय की आता ही जाग केवळ संकट आल्यानंतर उठून जागं व्हायचं आणि संकट दूर झाल्यानंतर आपण झोपायचं. आता झोपू नका. एकत्र आलो आहोत, एकत्रच पुढे जाऊ, आणि ते एकत्र येऊ नये म्हणून हा जी आर त्यांनी मागे घेतलाय. शिंदेबरोबर जे मंत्री ते देखील नाराज झाले होते. ते म्हणाले का जी आर मागे घेतला म्हणून? कारण ते लाचारच आहे, त्यांना त्यांच्या मालकांची गुलामगिरी करावी लागते. हे काय बाळासाहेबांचे विचार सांगतायत? उलट मी अजित पवारांचं कौतुक केलं मगाशी तुम्ही तिकडे विचारल्यानंतर. ते बोलले तरी, पण हे मिंदे कुठे बोलले? आमचं बोलणं सुरू आहे. अगदी प्रत्यक्ष माझं त्याचं नसलं तरी आमचं सुरू आहे. आणि म्हणून सांगतो की 5 तारखेला माझी तर इच्छा आहे की आज जे सहभागी अगदी मराठी भाषा समिती सुद्धा आहे, त्यांनी सुद्धा, इतर सुद्धा पक्ष, अगदी मनसेने सुद्धा एकत्रित कार्यक्रम आपला हा व्हायलाच पाहिजे 5 तारखेला, अशी माझी आग्रहाची विनंती. आणि आम्ही तो कार्यक्रम एकत्र आला. मनसे असतील किंवा
आपला पक्ष असेल, जसा या मुद्द्याला घेऊन आला ना, हा मुद्दा कधीच नाही, तसं पुढे देखील असं एकत्रित पाहायला मिळेल का राज्यभरातल्या जनतेला याची उत्सुकता, खास करून निवड? मी परत सांगतो की एखादं संकट आल्यानंतर आपण एकत्र येण्यापेक्षा आपण एकत्र आलो तर संकट येणार नाही, ही माझी धारणा आहे. ठाकरे ब्रँड एकत्र येईल, ठाकरे ब्रँड 5 तारखेला एकत्र येईल, हे कुठेतरी त्यांना वाटलं असेल, म्हणून हे मुख्य कारण आहे. नक्कीच आहे ना. म्हणजे मी तुम्हाला परत एकदा सही करतो, पुनरुच्चार करतो की पहिलं त्यांचा हा अत्यंत कुटील डाव होता की मराठी अमराठी विभागणी करायची, मराठी माणसांमध्ये फूट पाडायची आणि आपली पोळी भाजायची. आता तो डाव अयशस्वी झाला. मग आता मराठी एकत्र येऊ नये म्हणून हा GR मागे घेतलाय, नाहीतर एवढा हट्ट करण्याची त्यांना गरजच नव्हती. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस होते त्यावेळेस देखील असा छुपा अजेंडा हिंदीचा लादण्यात येत होता, पण बाळासाहेब ठाकरेंनी नेहमी तो हाणून पाडला. यावेळेस देखील आपण हाणून पाडला, तर तेव्हापासून सुरुवात ही आहे आणि खऱ्या अर्थाने आज यशस्वी आपल्याला मिळालंय काय? बघा, मी तुम्हाला एक सांगतो की परत एकदा सांगतो, आमचा हिंदी भाषेला म्हणून विरोध नाही, परंतु आपल्या देशामध्ये भाषावर प्रांतरचना झाली. प्रत्येक प्रांताची एक भाषा आहे, त्या भाषाच्या किंवा प्रांताच्या अनुसार तिथली जी मातृभाषा आहे तिला सर्वोच्च मान हा त्या प्रांतात दिलाच पाहिजे. जसं हिंदी भाषिक प्रांतात हिंदीला दिला पाहिजे, गुजराती भाषिक प्रांतात गुजरातीला दिलं पाहिजे, तसं महाराष्ट्रामध्ये मराठीला मिळालं पाहिजे. आणि इकडे तर अनेक अमराठी लोक वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या राहत आहेत. मात्र तुम्ही एवढं सगळं करताना, मी पहिली प्रेस जेव्हा घेतली होती इकडे त्या समितीबरोबर, तेव्हा मी काय म्हटलं होतं की ह्या मराठी अमराठी जे चांगल्या गुण्यागोविंदांनी नांदतायत त्याच्यामध्ये मुद्दामून विषाचा खडा हे टाकतायत आणि तो खडा टाकण्याचा प्रयत्न फसल्यानंतर आता मराठी माणूस एकत्र होऊ नये म्हणून हा दुसरा डाव टाकतायत. तर हे जे काय स्वयंघोषित अनाजी पंथ आहेत त्यांना असं वाटतं की चाणक्यानंतर हेच, तर असं काही नाहीये. मताचं विभाजन करण्यासाठी जिस तरीके से हिंदी को मैं हिंदी में बोलिया नहीं सर उत्तर दिया नहीं, लेकिन मेरे स्कूल में हिंदी 5वीं कक्षा के बाद थी. चलो धन्यवाद. तो ये है कि जब मुख्यमंत्री कह रहे थे सबने ये भी कहा कि आप हिंदी भाषा के विरोधी हैं. आपने प्रेस कॉन्फ्रेंस सुनी होगी, पहले ये मुझे बताइए कि मुख्यमंत्री मराठी भाषा के विरोधी क्यों है? मुख्यमंत्री मराठी भाषा की विरोधी है, ये मेरा आरोप है. जाओ उनको बताओ. इसके अलावा तो जो समिति नहीं, इतनी जोर जबरदस्ती करने की आवश्यकता क्यों? अब बाकी सारे विषय है, अपने यहाँ काश्तकार आत्महत्या कर रहे हैं, बाकी रोज ही विषय, कल से अधिवेशन शुरू होने जा रहे हैं, सत्र शुरू होने जा रहा है, तो बाकी के विषय उस पर बात करो ना. आप मराठी के पीछे क्यों पड़े? मराठी के बारे में आपके मन में इतना जहर क्यों है? मुख्यमंत्री तो मराठी के विरोधी है, या शायद मैं ऐसा कहूँ तो गलत नहीं होगा कि महाराष्ट्र के जो द्रोही है या महाराष्ट्र के जो शत्रु कहना थोड़ा शायद ज्यादा होगा, लेकिन उनके ये गुलाम है क्या? शालेय शिक्षण मंत्र्यांना आधी खातं तरी कळलंय का काय खातं आहे त्यांचं? का नुसतं खायचं एवढंच खातं असं वाटतं त्यांना? जो एकता दिखी है, खासकर जिस तरीके से आप हो, राज ठाकरे की मंत्री और बाकी के लोग भी शामिल हुए, क्या ये उसका असर रहा? आप मानते हैं कि सरकार को बैकफुट पे नहीं, तो दूसरा क्या हो सकता है? दूसरी बात कौन सी हो सकती है? कल तक तो बोल रहे थे कि नहीं होगा ही होगा. इसलिए मैंने कहा कि पहले उन्होंने एक सबके मन में जहर डालने की कोशिश की. यहाँ कई सालों से, बरसों से मराठी गैर मराठी रह रहे, खुशी खुशी रह रहे हैं, उनमें अलगता पैदा करो, अलग अलग हो जाओ, फिर मराठी जो एक है उनका विभाजन करो. अब वो विफल हो गए, इसलिए अब मराठी मानुस इकट्ठा आ रहे, तो नहीं आने के लिए उन्होंने आज का निर्णय लिया. होगा, मोर्चा होगा या सभा होगी, लेकिन कार्यक्रम तो जरूर होगा. और मैं सब लोगों को विनती कर रहा हूँ कि जिस तरीके से जैसे आप मोर्चा के लिए इकट्ठा हम आने वाले थे, वैसे ही 5 तारीख को हम सब इकट्ठा आकर विजय मराठी माणूस. अजित पवार एकीकडे असं देखील म्हणतात की GR रद्द करण्यात आलेला आहे, त्यामुळे आता मराठी माणसाने एकत्र येऊ नये असं देखील जे आहे ते सांगण्यात आलं. काय म्हणतात? हाच तर त्यांचा डाव आहे. जे मी बोललो ते अधिकृत बोलले. म्हणजे शेवटी माझ्या बरोबर पण ते 2.5 वर्ष होते ना,
भाजप 25-30 वर्ष होती, बाकी मिंदे तर आम्हीच त्यांना राजकीय जन्म दिलाय. त्याच्यामुळे सगळ्यांची मन आणि त्यांच्या मनातली काळवेर कळतं मला. ठीक आहे. मिनट्स ऑफ द मीटिंग जो थी रघुनाथ शर्मा की समिति को जो आपने एक्सेप्ट किया, मैंने अभी पढ़ के दिखाया. एक्सेप्ट किया उसको. नहीं सुनो, एक्सेप्ट करने का मतलब क्या है? मैं ये आपको ऐसी दे रहा हूँ, कुछ किताब दे रहा हूँ. मैंने मतलब इसका मतलब अर्थ ये नहीं होता है कि आपने ले लिया, लेकर आप बाजू में रख सकते हैं. जब आप पढ़ेंगे और उस किताब में जो कुछ लिखा है उसके ऊपर कुछ आप अमल करेंगे तो मैं कहूँगा कि आपने स्वीकार किया. ये बात सच है कि जब राष्ट्रीय शिक्षा धोरण उसका नीति उसका अहवाल आया था, रिपोर्ट आया था, तो उसके ऊपर विचार विमर्श करने के लिए हमने एक कमेटी का गठन किया था डॉक्टर मशेलकर के अध्यक्षता के अंदर. उन्होंने कुछ उनके ऑब्जर्वेशन वो लिए थे और वो तो एक तरीका होता है कि कमेटी होती है, वो रिपोर्ट देती है और उस रिपोर्ट के ऊपर उसके ऊपर अमल करने के लिए बाद में जो मैंने उसमें है ना अभी पढ़ के दिखाया मैंने मराठी में. इसलिए मैंने कहा कि अब मुख्यमंत्री जी को कहिए पहले मराठी पढ़ना सीखिए, मराठी समझना सीखिए, फिर हिंदी आप जाकर सीखो. मैंने उसके ऊपर मैंने एक अभ्यास गट उसकी स्थापना की थी, लेकिन उसकी कभी मीटिंग हुई नहीं क्योंकि उन्होंने सरकार गिरा दी. गेल्या काही दिवसांमध्ये वेगवेगळी प्रकरणं विषय समोर येतात आणि आता हिंदी सक्तीचा मुद्दा, यामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची कोंडी होताना किंवा माहितीमध्ये कोंडी नाही, ते संपले. त्यांना काही विचारधारा नाही. त्यांना बाळासाहेबांची विचार हे सगळं थोतांडी आता त्यांना कळलेलं आहे. कारण जो माणूस मराठीवरती अन्याय होताना आपल्या दाढीतून तोंडातून शब्द काढू शकत नाही तो काय करणार. चला, धन्यवाद सगळ्यांना. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, अभिनंदन. चला, धन्यवाद सगळ्यांना. तुम्हाला सुद्धा धन्यवाद.